शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे। आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की उत्तर भारतामध्ये सध्या WDच्या वातावरणाचा प्रभाव वाढतोय। दोन्ही समुद्रात सध्या जरी पावसाळी वातावरण नसलं तरी वातावरण बदलण्यास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे। आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो उत्तर भारतामध्ये WDचा प्रभाव कायम आहे। 2 तारखेला आपण GFS मॉडेलनुसार बघितलं तर एक WD पुढे सरकला असून दुसऱ्या WDची येण्याची शक्यता आहे। उद्या याचा प्रभाव बऱ्याच उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भारतात पडण्याची शक्यता आहे। आपण बघतो मोठ्या प्रमाणात या WDचा प्रभाव GFS मॉडेलने उत्तर भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये दाखवला आहे। त्याचा प्रभाव 5 तारखेलाही राहणार आहे। 6 तारखेला मात्र याचा प्रभाव पूर्व भारताकडे सरकणार आहे। नंतर 7 तारखेपासून याचा प्रभाव बऱ्यापैकी भारताच्या भूभागावर कमी होईल। 10-11 तारखेला थोडं महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण अजूनही दाखवलं जातं आहे। स्कायमेटने देखील GFS मॉडेलप्रमाणेच एक WD पुढे सरकला असून नवीन WD येण्याचा अंदाज दिला आहे। 3 तारखेला या WDचा प्रभाव उत्तर भारतामध्ये सुरू होईल। अनेक राज्यांमध्ये 4 आणि 5 तारखेला उत्तर भारतात पावसाचा प्रभाव असणार आहे। पूर्व भारतात हे वातावरण 6 तारखेला सरकेल। 7 तारखेपासून भारतातील पावसाचा प्रमाण कमी होईल। स्कायमेटने देखील छत्तीसगड आणि विदर्भामध्ये 11 तारखेला पावसाची शक्यता वर्तवली आहे। 14 तारखेला याचं रूपांतर WDमध्ये होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे। 15 तारखेलाही याचं वातावरण राहील। म्हणजे जवळपास 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत पावसाळी वातावरणाचा संभव आहे। दुसरं निरीक्षण म्हणजे दोन्ही समुद्रातून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने थोडं थंडीचा प्रभाव अजूनही कायम आहे। थंडीचं प्रमाण प्रत्येक दिवशी कमी होतं आहे। जवळपास 5 तारखेनंतर थंडीचं प्रमाण पूर्णतः कमी होऊन उकाडा जाणवायला सुरुवात होईल। मात्र सध्या उत्तर भारतात होत असलेल्या WDच्या प्रभावामुळे पुन्हा 8 तारखेपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता 9 तारखेला आहे। 11 तारखेपासून तीव्र उष्णतामान हे महाराष्ट्रात जाणवणार आहे। त्यामुळे हिवाळ्याची सांगता ही 11 तारखेपासूनच होईल असा अंदाज आहे। ECMW मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये WDची शक्यता याही मॉडेलने कायम दाखवली आहे। 4 तारखेला उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये याचा प्रभाव राहणार आहे। याचा प्रभाव 5 तारखेलाही राहण्याची शक्यता काही राज्यांमध्ये आहे। 7 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे। ECMW मॉडेलने देखील ओरिसा, छत्तीसगड आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे 11 तारखेपासून महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वाढण्याचा अंदाज येतो आहे। आपण बघतो की साधारणपणे उत्तर भारतात WDचा प्रभाव ECMW मॉडेलने कायम दाखवला आहे। साधारण पुढील काही कालावधीमध्ये भारताच्या उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातावरण होईल हे बघतोच आहोत। परंतु दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती देखील वाढत जाण्याची शक्यता आहे। त्याच दरम्यान आपण बघतो की 11 तारखेनंतर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून एक ओरिसा मार्गे पावसाचं क्षेत्र तयार होईल, जे विदर्भावर थोडाफार प्रभाव टाकण्याची शक्यता आहे। तशी अजूनही दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थितीच आहे। त्यामुळे समुद्रांमध्ये अजून पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली नाही। उत्तर भारतात WDचा प्रभाव चालू आहे।
त्यामुळे साधारण 7 तारखेपर्यंत उत्तर भारतात WDचा प्रभाव राहील. मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात हवामानात पहिला बदल आपल्याला जाणवणार आहे. साधारण 10 तारखेनंतर बंगालच्या उपसागरात वातावरणीय बदल होईल आणि या बदलांमुळे महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण वाढण्यास सुरुवात होईल. त्यातून हलका पाऊस विदर्भात पडण्याची शक्यता आहे. वातावरणातला बदल आपल्याला महत्त्वाचा आहे. यावर्षी WDचा प्रभाव कमी राहिलेला आहे. पुढील 10 दिवसामध्ये होणाऱ्या बदलात विदर्भाच्या दिशेने ECMWF मॉडेल हे आता पावसाळी वातावरणाचा संभव दाखवू लागला आहे. त्यामुळे विदर्भात थोडी पावसाळी शक्यता 11 तारखेनंतर निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. सध्या देखील विदर्भात थोडं पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा थोडा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. उत्तर भारतात WD येत राहणार आहेत. त्यांचा प्रभाव 6 तारखेपर्यंत राहील. 7 तारखेनंतर WDचा प्रभावही कमी होणार आहे. एकूणच WDचा प्रभाव कमी राहिल्यामुळे अवकाळी पावसाचाही प्रभाव महाराष्ट्रात कमी राहिला आणि एकूणच आत्तापर्यंत गारपिटीची कुठलीही शक्यता राहिलेली नाही. मात्र हवामानात जसा बदल होत जाईल तशी गारपिटीची शक्यता वाढू शकते. त्यामुळे फेब्रुवारीचा उत्तरार्ध आणि मार्च हे 2 महिने गारपिटीसाठी समजले जातात. तर या 2 महिन्यांमध्ये हवामानात काय बदल होतो हे आपल्याला बघावं लागेल. आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं पावसास अनुकूल असं वातावरण 9 तारखेपासूनच तयार व्हायला सुरुवात होईल. 10 तारखेला हे थोडं छत्तीसगडच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. आपण बघतो दोन्ही समुद्रातून अनुकूल अशी स्थिती निर्माण होत असल्यामुळे विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता 11 तारखेला अनेक मॉडेल दाखवू लागले आहेत. साधारण छत्तीसगडच्या दरम्यान हे वातावरण तयार होईल. त्यामुळे थोडं विदर्भात 11 तारखेनंतर पावसाची शक्यता वाढणार आहे. 11 तारखेपासून पुढे वातावरणे बदलायची शक्यता असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वाढणार आहे. त्या संदर्भातील आपण माहिती वेळोवेळी देणारच आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.